नमस्कार, मी कृष्णिका हितगुजे. आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपला विषय आहे अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय. आणि या विषयावर डॉक्टर सुधीर उदामले आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर सुधीर उदामले यांची थोडक्यात मी ओळख करून देतो. त्यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज, पुणे येथील कॉलेज आहे, तिथून BMS ही पदवी त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. वेदामृत डे केअर पाईल्स अँड रिसर्च सेंटर हे ठाण्यातलं सेंटर आहे. तिथे MD आहेत आणि गेली 14 वर्ष ते ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत 16,000हून अधिक रुग्णांवर त्यांनी मिश्र उपचार पद्धतीनं पाईल्स, फिशर आणि पिस्टुला सारख्या आजारांवरती अगदी यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. त्यावर आपण विषयाला हात घालूया. अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय या विषयाला आपण सुरुवात करूया. डॉक्टर, तुमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. महत्त्वाचा विषय आहे. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की आपल्याला मूळव्याध झाला आहे का, अशी भीती पण निर्माण होते. मग मूळव्याध झाला आहे, त्याची लक्षणं काय, त्याची कारणं काय, असे विविध प्रश्न ज्या मनात असतात. तर आपल्याला चर्चेची सुरुवातच आपण थेट केंद्रावर येऊया. राईट. कसं आहे, जेव्हा माझ्या रुग्णालयामध्ये एखादा पेशंट येतो तेव्हा मला मूळव्याध झाले असं त्याचं म्हणणं असतं. पण तपासणी अंती ते मूळव्याध असू शकतं, फिशर असू शकतं, फिस्टुला असू शकतं, ते पॉलिप असू शकतं, स्किन डिसीजेस असू शकतात, कॉन्स्टिपेशन असू शकतं. भारतात जनरली सगळ्या प्रकारच्या तक्रारीला मूळव्याध झाली असंच म्हटलं जातं. आणि जर मूळव्याध असेल तर औषधाने बरं होईल का ऑपरेशन करावं लागेल, हा पहिला प्रश्न असतो. मनात भीती असते, त्याच्या भीती असते. आता कसं आहे, जरी एखाद्याला समजा मूळव्याध असतील आणि ते ग्रेड 2 आणि ग्रेड 3च्या ह्याच्यात गेले असतील तर त्याचे कॉमन प्रश्न काय आहेत माहिती आहे का तुला? की डॉक्टर साहेब, ठीक आहे, तुम्ही म्हणताय खूप मोठा त्रास आहे, मी खूप अंगावर सहन केला, पण मग मला दुखेल का, माझं ब्लिडिंग होईल का, मला कामाला जाता येईल का, माझा कंट्रोल जाईल का, मला पाठीच्या मणक्यात इंजेक्शन देऊन भूल द्यावी लागेल का, असे त्याच्या मनात भीती साचलेली असते. पण आता हे 2005 नंतर एवढं सगळं ह्याच्यामध्ये नवीन रिसर्च झालेला आहे, नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, लेझर्स इंट्रोड्यूस झालेले आहेत. तर आत्ता आहे ना, कुठल्याही प्रकारची कापाकापी करावी लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं रिंगचा कंट्रोल जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण लेझर्स इंट्रोड्यूस झालेले आहेत. त्याच पद्धतीने पेशंटला जखमच होत नसेल तर त्याला दुसऱ्या दिवशी कामालाही जाता येतं. मग रुग्णांनी कशाला घाबरायचं? सो काय झालंय याचं निदान तर पक्क पहिलं झालं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर उपाय काय, आणि केवळ भीतीपोटी एखादा आजार सहन करत राहायचं आणि मग तो खूप बळावल्यानंतर डॉक्टरांकडे जायचं, हे टाळलं पाहिजे. सो प्रथमतः कुठल्याही गोष्टीची भीती न बाळगता डॉक्टरांकडे जाऊन पहिल्यांदा तपासून घेतलं पाहिजे. मला वाटतं डॉक्टर, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णांचे गैरसमज देखील दूर होणार आहेत, मनातली भीती देखील दूर होणार आहेत. तुम्ही आता ओझरता उल्लेख केला की कुठलीही कापाकापी नाही, म्हणजे पेनलेस उपचार पद्धती. मग गेल्या काही एक दशकातले आपण जर विचार केला तर आता खूप अगदी सहज उपचार होणार आहेत आणि कमी वेळेत उपचार होणार आहेत. याबद्दल सांगा. कसं आहे की साधारणपणे मूळव्याध जर असेल तर त्याला आपल्याकडे एक नवीन पद्धत विकसित झाली आहे. त्याला नाव आहे सूत्रबंधन. सूत्रबंधन आणि लेझर ह्या एकत्रित त्याचा वापर करून आपण पूर्णपणे पेनलेस पद्धतीची उपचार पद्धती मूळव्याधीवरती डेव्हलप केलेली आहे. याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, गुदद्वारामध्ये एक साधारणपणे मशीन टाकलं जातं, त्याची सगळीच्या सगळी मुळं बंद केली जातात. म्हणजे साधारणपणे प्रत्येकामध्ये 6 ते 8 मुळं असतात, ती सगळीच्या सगळी शोधली जातात आणि ती बंद केली जातात. त्याच्यामुळे मूळव्याधीला जी मिळणारी रसद आहे, जो ब्लड फ्लो आहे, तो बंद होतो आणि मूळव्याध श्रिंक व्हायला लागते. जसं एखाद्या झाडाला बघा, पाणी मिळणं जर आपण बंद केलं तर झाड सुकून जाणार आहे, तशी ही मूळव्याध सुकून आतल्यात जिरून जाते. कुठेही कापाकापी नाही, रिंग कट करण्याची गरज नाही, जखम होत नाही, म्हणून दुखणं नाही. बरं, हे करून पेशंट दुसऱ्या दिवशी कामाला हजर राहू शकतो. बरं, बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, मूळव्याध आहे का फिशर आहे, कारण फिशरमध्ये सुद्धा जखम होऊन एक टॅग सारखं स्किनचे मोड, ज्याला आपण मोड म्हणू, ते मोड सदृश्य गोष्ट बाहेर येते. आणि जरी फिशर जरी असेल, जखम जरी असेल, तरी त्याला एक रोटेशनल फ्लॅप नावाची एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये ती जखम पहिल्यांदा जाळली जाते, बाहेरचं मांस काढलं जातं आणि त्याच्यावर आतली त्वचा चढवली जाते. त्याच्यामुळे सकाळी मैला येताना बाहेर तो कुठल्याही जखमेवर घासून येत नाही. आणि हे झाल्यामुळे सुद्धा आता फिशरमध्ये सुद्धा कुठलंही पेन न होता पेशंट बरे होतात. सो मूळव्याध असो नाही तर फिशर विथ टॅग असो,
दोन्ही पद्धतीमध्ये आता पेशंटला पेन होत नाही, जखम होत नाही, पेशंट दुसऱ्या दिवशी कामाला जाऊ शकतो, कुठल्याही प्रकारची कापाकापी नाही, कंट्रोल जात नाही आणि हे दुखणं पुन्हा उद्भवत नाही, कारण त्याच्या मुळावर घात केलेला असतो, त्याची मुळं बंद केलेली असतात. हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की पुन्हा हा आजार उद्भवत नाही एकदा उपचार घेतल्यानंतर. आणि मला वाटतं डॉक्टर तुम्ही मिश्र पद्धतीने उपचार करतात, हे वैशिष्ट्य आहे बरोबर. मला वाटतं डॉक्टर हजारो रुग्णांवर तुम्ही उपचार केलेले आहेत, अनेक रुग्ण येतात, बरे होऊन जातात. मला वाटतं रुग्णांची प्रतिक्रिया ऐकणं जास्त महत्त्वाचं ठरेल, कारण इतर जे रुग्ण असतील ज्यांना उपचार करायचे तुमच्याकडे, त्यांच्यासाठी एक नवी दिशा असेल. आपण पाहूया रुग्णांची प्रतिक्रिया. गुरदास चंदवानी है, मैं थाना ईस्ट में रहता हूँ. मुझे पल्स की बहुत तकलीफ थी, बहुत ब्लीडिंग होती थी, बहुत दर्द होता था, बहुत ही तकलीफ थी. उसके बाद मेरे दोस्तों से डॉक्टर सुधीर जी के बारे में पता चला, जो हॉस्पिटल वेद अमृत चलाते हैं. मैं उनके पास गया, उनसे कंसल्ट किया. उन्होंने दूरबीन के थ्रू चेकअप किया तो उन्होंने बताया कि 3rd ग्रेड का पल्स है, फिशर है, फॉइल्स है, इन्फेक्शन हो गया है. तो उन्होंने कहा ऑपरेशन करना पड़ेगा, लेकिन आपको पता भी नहीं चलेगा, आप 1 घंटे में घर जा सकते हो. ऐसे ही हुआ. फिर मैंने ट्रीटमेंट कराया, ऑपरेशन किया. सूत्रबंधन और लेजर का ऑपरेशन उन्होंने किया. उसके बाद मुझे कोई तकलीफ नहीं. दूसरे दिन ही मैं पिकनिक पे चला गया दोस्तों के साथ. वहाँ मैं खाया पिया, गाने गाए, सब कुछ किया, लेकिन मुझे कोई तकलीफ नहीं हुआ. आज मैं बिल्कुल ठीक हूँ. मी 5 तालुक्यातनं सासुरे गाव, त्या गावातनं आलो. मला फिशरचा त्रास होता. तिथं आल्यानंतर डॉक्टरांनी चेकिंग केली आणि सांगितले ऑपरेशन करावं लागतं तुमचं. मग ऑपरेशन केलं. 8 दिवसानंतर व्यवस्थित वाटायला लागलं. परत पोटाचा प्रॉब्लेम चालू झाला मला, की बाबा पचन होत नव्हतं, अन्न खाल्लं पचन होत नव्हतं. मग डॉक्टर म्हणले, उदमाले सर म्हणले आपले आयुर्वेदिक चालू करू. 3-4 महिने झाले मी आयुर्वेदिक घेतोय. आता पोटाचाही काही त्रास नाही आणि फिशरचाही काही त्रास नाही. आणि एकदम व्यवस्थित सगळा स्टाफ एकदम व्यवस्थित आहे, काय कसली अडचण नाही. अडचण असली तरी समजून घेणारे माणसं आहे इथे सगळे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कोणाला येत असलं तरी व्यवस्थित आहे, या दाखवा. डॉक्टर सुधीरजी, मला वाटतं रुग्णांचे खूप बोलके अनुभव आहेत आणि बघितलंस एक का एक वाक्य शेवटचं महत्वाचं होतं की सगळे समजून घेणार आहेत, इथं कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही. आणि त्या पहिल्या रुग्णाचं बघितलंस का, ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी तो फार्म हाऊसवर जाऊन त्याने पार्टी केलेली. पार्टी म्हणजे वेळ वाचतो. एका दिवसात तुम्हाला उपचार घेऊन तुम्ही ठणठणीत बरे होऊन जाता. मला वाटतं हे वेदामृतचं मोठं यश आहे, किंवा तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून जी रुग्णसेवा करताय त्याचं हे मोठं फलित आहे. डॉक्टर, आपण फिस्टुलाकडे वळूया, म्हणजेच भगंदर आता मराठीत आपण म्हणतो. अनेकांच्या मनात भीती असते या आजाराविषयी आणि असं वाटतं की याचं ऑपरेशन जरी झालं तरी पुन्हा ऑपरेशन करावं लागतं. अनेक गैरसमज या आजाराविषयी आहेत, तर त्याविषयी सांगा. आणि याच्यावर सुद्धा प्रभावी उपचार पद्धती आहेत का? नक्कीच. कसं आहे, भगंदर ज्याला आपण फिस्टुला असं म्हणतो, ह्याच्यामध्ये कसं असतं, गुदद्वाराच्या अवतीभवती कुठेतरी पुळी येते आणि त्याच्यातून लस, पुयस्त्राव, लसिकास्त्राव, रक्तस्त्राव होत असतो. जशी बाहेर एक पुळी असते ना, तसे गुदद्वाराच्या आतमध्ये खोल पडलेलं असतं. मग ते फिशरमुळे सुद्धा उत्पन्न झालेलं असतं, किंवा कुठेतरी पहिल्यांदा ॲप्सेस झाला असतो, त्याच्यातून हा फिस्टुला निर्माण झालेला असतो. विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, ॲनिमियामुळे, खूप सारे रिझन्स आहेत. आता ज्याच्यामुळे का हा फिस्टुला निर्माण होतो ना, की तो एकदा झाला की त्याला औषधी उपचार नाहीत. हे रुग्णांनी इथे क्लिअर करावं की फिस्टुला हा औषधांनी बरा होत नाही. मग त्याला करायचं कसं, बरं कसं करायचं? आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक साधारणपणे सिम्पल फिस्टुला आणि कॉम्प्लिकेटेड फिस्टुला. म्हणजे एक साधा फिस्टुला ज्याच्यामध्ये स्ट्रेट ट्रॅक असतो किंवा थोडासा कर्व ट्रॅक असतो, एक बाहेर होल, एक आतमध्ये होल, कॉम्प्लिकेशन्स नसतात, खूप साऱ्या फांद्या फुटलेल्या नसतात. हे जे फिस्टुले आहेत ना, हे साध्याशा उपचारांनी बरे होतात. जसं लेझर वापरलं, एका होलातून लेझर टाकलं, आतल्या होलापर्यंत ते जाळत जळत वरती आलं, आतलं होल बंद करून टाकलं की फिस्टुला संपला. याच्यामध्ये जखम होत नाही, कापाकापी करावी लागत नाही, खूप जास्त ड्रेसिंगची गरज नसते, वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळी झालेला फिस्टुला हा सिम्पल फिस्टुलाच असेल असं नाही. जेव्हा तो कॉम्प्लिकेटेड असतो, कॉम्प्लिकेटेड म्हणजे कठीण, की ज्याला आम्ही सुप्रास्पिंक्टरिक एक्सटेन्शन असतं, किंवा त्याला 1 किंवा अधिक ब्रांचेस पडलेले असतात, म्हणजे त्याला बायफर्गेशन, त्याला फांद्या फुटतात आतल्या आत, त्याची जसं नाही का मुख्य गटार, मग त्याला आणखीन एक दुसरं गटार असं तयार होतं आणि 2-3 होल तयार होतात, दोन्ही साईडला पसरलेलं, वरच्या साईडला पसरलेलं. जेव्हा अशा प्रकारचा फिस्टुले तयार होतात तेव्हा कुठलीही एक पद्धत यशस्वी होत नाही.
आणि जे लोकांना काळजी असते ना, बाबा माझा रिंगचा कंट्रोल जाईल का, ड्रेसिंग 3-3 महिने करावे लागेल का, ते ह्या प्रकारचे फिस्टुले असतात की जे वारंवार होतात आणि त्याचं पुन्हा पुन्हा ऑपरेट करावं लागतं. परंतु आता ह्याच्यामध्ये सुद्धा इतकं नवीन तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे की ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण केलं जातं. म्हणजे आयुर्वेदातलं क्षारसूत्र पण आहे, त्याच पद्धतीने लेझर पण आहे, प्रतिसारणीय क्षार आहे, लिफ्ट नावाची टेक्निक आहे, वाफ्ट नावाची टेक्निक आहे, इफ्टॅक नावाची टेक्निक आहे की पेशंटनुरूप आणि त्या फिस्टुल्याच्या प्रकारानुरूप नक्की कुठली पद्धत वापरायची हे ठरतं. परंतु ते पण एवढं सोपं झालं आहे ना की पेशंट हेचं सुद्धा ऑपरेशन करून 2 तासात घरी जाऊ शकतो. आणि आपल्याकडे आजपर्यंत एवढे ऑपरेशन झालेत पण रिकरन्स रेट जवळपास नाहीच. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिस्टुलाचं ऑपरेशन करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतात की कुठेही रिंग कट होता कामा नये आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे वापस होता कामा नये. या 2 गोष्टी साध्य करण्यासाठी जे करावं लागतं ते त्या रुग्णाला करणं योग्य आहे. तू मगाशी जर पाहिलं असेल की पेशंटला मूळव्याध होतं पण पोटासाठी पण ट्रीटमेंट द्यावी लागली आम्हाला. बऱ्याचशा पेशंटला IBS नावाचा आजार असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आतड्यांना सूज असते, ग्रहणी म्हणतो त्याला आम्ही मराठीत. नुसतं मूळव्याध, नुसतं फिस्टुला बरं करून चालत नाही, तर कधी कधी पोटाचे पण संलग्न आजार बरे करावे लागतात, म्हणजे त्याच्यातून कायमस्वरूपी सुटका होते. मग तो फिस्टुला का असेना, अत्याधुनिक ट्रीटमेंट आणि आयुर्वेदाची सांगड घालून संयुक्त उपचार पद्धतीने 2 किंवा 3 पद्धतीचं एकत्रीकरण करून कॉम्प्लिकेटेड फिस्टुला सुद्धा विशेष काही त्रास न करता, विशेष मोठी जखम न करता पेशंटला बरं करता येतं. हे रुग्णांनी इथे जाणून घ्यावं. वेदामृतमध्ये हे सगळं पाहिलेलं आहे रुग्णांनी. आणि ज्या रुग्णांनी या दुखण्याचा सामना केलेला आहे आणि तुमच्याकडे उपचार घेऊन ते यशस्वीपणे बरे झालेले आहेत, मला वाटतं त्यांचे अनुभव ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. निश्चित. नमस्कार, मी अरविंद वानखडे, अकोल्याला राहतो आणि BSF मध्ये जॉब करतो. मला प्रॉब्लेम होता फिस्टुलाचा. मी 2 वेळा ऑपरेशन केलं फिस्टुलाचं, एक पंजाबला केलं आणि एक गुजरातला केलं. ते केल्यानंतरही मला काही म्हणजे त्याच्यात ते असतात काही दिसले नाही. मग मला खूपच त्रास होत होता त्याचा. ड्युटीवर जाण्यासाठी काही इतर गोष्टी करण्यासाठी मला खूप त्रास होत होता त्याचा. तर एक दिवस मी विचार केला की बुवा याचा पर्याय करायचाच आहे. जर असं जास्त होणार आहे तर मी यूट्यूबवरती एक बघितलं असं की बुवा याच्यावरती काय कुठं काही इलाज आहे का. तर एक वेदांतृत हॉस्पिटल म्हणून एक ॲड आहे दिसली, डॉक्टर सुधीर म्हणून. तुम्ही त्यांचा कॉल वगैरे सगळे फोन नंबर त्याच्यामध्ये होता. तुम्ही त्यांना कॉल केला. कॉल केल्यानंतर मी त्यांना विचारलं की बुवा मला असा असा प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर काय पर्याय आहे. त्यांनी सांगितलं की बुवा तुम्ही आमच्या इथं या, इथं आल्यानंतर आम्हाला दाखवा आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. मग मी इथं आलो. इथं आल्यानंतर मी त्यांना दाखवल्यानंतर त्यांना माझा इलाज केल्यानंतर लेझर प्लस क्षारसूत्र पद्धतीने इतकं बेस्ट आणि बढिया. मग आता टनाटन आहे, फर्स्ट क्लास आहे. मला काहीही प्रॉब्लेम नाही कोण्या गोष्टीचा. मला 3 महिने झाले ऑपरेशन करून. मला कोण्या गोष्टीचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथं व्यवस्थित सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. डॉक्टर लोक पण चांगले आहेत, डॉक्टर सुधीर पण चांगले आहेत आणि डॉक्टर रुपेश पण चांगले आहेत. मस्त बेस्ट आहे. सगळं समजावून सांगतात सगळ्या गोष्टी. काही प्रॉब्लेम आला तर कॉल करायचा आणि सगळ्या गोष्टी समजावून सांगतात प्रेमाने. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी पोलीस हवालदार आनंद मारुती गराडे. मी 2014 पासून फिस्टुला या आजाराने ग्रस्त होतो. इतका भयंकर आजार आहे हा की त्या दुखण्यामुळे काहीही सुचत नव्हतं. मुंबई येथे माझे फिस्टुलाचे 4 ऑपरेशन झाले होते. त्याने काहीही एक फरक पडलेला नव्हता. आणि माझा फिस्टुला इतका भयंकर होता की तो पोटामधून वाट करून बाहेर आला होता, पुढच्या साईडनी बाहेर आलेला होता. मग त्याच्यानंतर मला डॉक्टर उदमरे सरांबद्दल मला माहिती मिळाली. मग मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू केले आणि राऊत सर आणि उदमरे सर आणि स्टाफ यांनी इतकं मला चांगल्या प्रकारे उपचार दिले. मी आज पूर्णपणे एकदम फिट आहे. नोकरीवर जॉईन आहे मी. आणि कोणत्याही प्रकारचं ओव्हरडोसेस वगैरे औषधं वगैरे असं काही न देता त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे उपचार केले त्याच्यामुळेच मी फिट आहे. अगदी फिट आहे. अगदी माझं हर्नियाचं ऑपरेशन हे फिस्टुलामुळं थांबलेलं होतं आणि फिस्टुला क्लिअर झाल्यानंतरच हर्नियाचं ऑपरेशन करायचं होतं. तर फिस्टुला माझा आता 100% पूर्णपणे बरा झालेला आहे आणि माझा हर्नियाचं ऑपरेशनही पूर्णपणे बरा झालेला आहे. आणि हॉस्पिटलचा स्टाफ राऊत सर आणि उदमले सर यांचे खूप खूप आभार आहे. आणि खरोखर इथली ट्रीटमेंट फिस्टुला
पाईलसाठी एकदम उपयुक्त आहे, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. मला वाटतं डॉक्टर रुग्णांचे अनुभव खूप बोलके आहेत. मला वाटतं विविध स्तरातले हे पेशंट आहेत. आता हे पोलीस कर्मचारी होते. वेदामृत बद्दल मी आणखी काही माहिती तुमच्याकडनं घेणार आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या विशेष कार्यक्रमात आपलं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय या विषयावर आपण चर्चा करतो. डॉक्टर सुधीर उदामले आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर सुधीरचा आपला कार्यक्रम पाहून एखाद्या मराठवाडा विदर्भातल्या एखाद्या पेशंटला ठाण्यात यावंसं वाटलं तर वेदामृतबद्दल तुम्ही माहिती सांगा. वेदामृत हॉस्पिटल जे ठाण्यातलं आहे ते महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं मूळव्याधीवरचं स्टुडिओ हॉस्पिटल आहे. आणि सगळ्या सेवा म्हणजे जगातले जे काही अत्याधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान, सगळं काही तपासण्या एकाच छताखाली आहेत. आणि इथे कसं आहे की बऱ्याच वेळा पेशंटकडून प्रश्न विचारला जातो की सर तुमची सेवा भरपूर छान आहे, तुम्ही आमच्याकडे एखादी ब्रांच का नाही खोलत. पण त्या सगळ्या गोष्टींची गरज नाही, कारण आता सगळ्या मूळव्याधीशी रिलेटेड जेवढ्या पण प्रोसिजर्स ह्या ॲम्ब्युलेटरी म्हणजे डे केअर पद्धतीच्या आहेत. 2 तासात घरी जाता येतं आणि पेशंटला खूप साऱ्या ड्रेसिंगची, खूप साऱ्या कापाकापीची गरज नसते. त्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातला जर एखादा पेशंट असेल तर तो आपल्या दवाखान्यात येऊ शकतो. इमिडिएट ट्रीटमेंट घेऊन 2 तासात तो त्याच्या घरी पण जाऊ शकतो. अगदी. मला वाटतं डॉक्टर, ज्या रुग्णांनी वेदामृतमध्ये उपचार घेतलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहूया. निश्चित. माधव मारुती नलावडे, राहणार वर्तकनगर, ठाणे. डॉक्टरांच्या मला 25-26 एप्रिलला खूप त्रास होत होता. साधारण बसता उठता येत नव्हतं आणि संडाच्या बाजूला 3 मोठेले गाठी आले होते. त्या गाठीमध्ये 2 दिवसात डेव्हलप झाले एकदम गाठी त्या, आणि त्याच्यामध्ये साधारण पोजसारखं असं म्हणजे पोज आलेला होता. म्हणजे एवढं भयंकर दुखत होतं की विचारू नका. म्हणजे 25 तारखेला मी डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी ताबडतोब सोनोग्राफी करायला सांगितले. सोनोग्राफीवाले पण घाबरले, बोलतो हे काहीतरी वेगळीच केस आहे. तुम्ही बोलले तुमच्या डॉक्टरशी बोला. मी बोललो आमच्या डॉक्टरशी बोलून आले, तुमचा रिपोर्ट फक्त द्या त्यांना. त्यांचा रिपोर्ट घेतलं. डॉक्टरने सकाळी दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं माझं. ऑपरेशनला 2-3 डॉक्टर होते आणि एकदम चांगलं ऑपरेशन केलं. त्यावेळेला काय त्रास झाला नाही. सुरुवातीला त्रास झाला एकदम 2 दिवस, नंतर एकदम नॉर्मलमध्ये आलो. आता एकदम सगळं माझं व्यवस्थित आहे. औषध वगैरे काही नाही. नमस्कार, मी तानाजी चव्हाण बोलतोय. मला पिस्तूल आणि पायांचा प्रॉब्लेम होता. मी असंच ऑफिसमध्ये असताना मला भरपूर त्रास व्हायचा होता. माझे मित्र निकम म्हणून होते, त्यांनी मला एकदा विचारलं, चव्हाण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? म्हटलं असा प्रॉब्लेम. त्यांनी मला ठाण्याचं वेदामृत हॉस्पिटल इथे जायला सांगितलं. बोलले तुम्ही एकदा जाऊन ये तिथे. त्यांच्या ऐकण्याने आलो होतो. त्यांना मी विचारलं तुम्ही डायरेक्ट कसं काय हॉस्पिटल? तर ते बोलले माझ्या मिसेसचं तिथंच केलं मी. त्यांना आता 5-7 वर्षाला अजून काही नाही झालेलं आणि एकदम मस्त हॉस्पिटल आहे. मी म्हटलं चला आपण शेवटचा उपाय म्हणून तर जाऊन या. मी हॉस्पिटलमध्ये आलो, चेकअप केलं, मला लेझरचं ऑपरेशन सांगितलं. मी ऑपरेशन वगैरे केलं. एकदम मस्त ट्रीटमेंट मिळाली. स्टाफ चांगला आहे, व्यवस्थित बोलणं, डिसिप्लिन आणि हँडलिंग वगैरे सगळं व्यवस्थित मस्त एकदम. आणि मला आता 3 महिन्याची वरती होऊन गेले, कसलाही काडी मात्र त्रास नाही आहे. खूप छान वाटलं. वेदामृत हॉस्पिटल ठाण्याला ह्यासाठी स्पेशलिस्ट आणि खूपच चांगलं ट्रीटमेंट आहे. डॉक्टर रुपेश राव साहेब आहेत, उदमाळे साहेब आहेत, नर्सेस आहेत, अवांतिका, अश्विनी, आरती, रिसेप्शनिस्ट खूपच चांगले आहेत स्टाफ. आणि एकदम सौम्य भाषेत बोलणं आणि चांगलं व्यवस्थित असं हँडलिंग, म्हणजे कोणालाही रागवणं असं म्हणजे उद्धट बोलणं नाही आहे. खूपच चांगलं आहे आणि स्टाफ एव्हरीवन चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ट्रीटमेंट खूपच चांगली आहे. खूप म्हणजे खूप चांगली आहे. कसलाही त्रास होणार नाही. कोणालाही असला त्रास झाला तर येऊ शकता बेझिझक आणि काही न टेन्शन करा. 100% गॅरंटी. डॉक्टर पटेल, वेळ कमी आहे, मात्र अनेकांच्या मनातला प्रश्न मी विचारतोय. प्रत्येक वेळेला मूळव्याध झाल्यानंतर ऑपरेशनची गरज असते का? निश्चितच. कधी आहे प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज नसते. ग्रेड 1 पाईल्स, ग्रेड 2 पाईल्स औषधांनी बरे होतात. ग्रेड 3, ग्रेड 4ला औषधांचा उपयोग नाही, काही ना काही प्रोसिजर करावी लागते. फिशर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये औषधांनी बरं होतं. एकदा का टॅग बाहेर आला आणि इन्फेक्ट झालं की त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो. बगंदर किंवा फिस्टुला हा औषधांनी कधीच बरा होत नाही, त्याला काही ना काही प्रोसिजर करावी लागते. गुदभ्रंश ज्याच्यामध्ये आतडं बाहेर येतं ते औषधांनी कधीच बरं होत नाही. प्रुरायटस ॲनो ज्याला स्किन डिसीज असतो गुदद्वाराच्या अवतीभवती, त्या औषधांनीच बरा होतो. पॉलिप औषधांनी बरा होत नाही. प्रुरायटस ॲनो म्हणजे स्किनचं इन्फेक्शन असतं. त्याचप्रमाणे काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असतात ज्याला वॉट्स म्हणतो, त्या औषधांनी बरं होत नाही.
त्याच पद्धतीने ह्याच्याशी असोसिएटेड जे काही पोटाचे आजार आहेत, ज्याला IBS म्हणतो, अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतो, कधी कधी आतड्यांचा TB असू शकतो, ह्याला सुद्धा औषधांनीच बरं करावं लागतं. कॉन्स्टिपेशन सुद्धा औषधांनी बरं होतं. सो लगेच घाबरू नका. तुम्ही डॉक्टरांना दाखवलं की डॉक्टर लगेच ऑपरेशन नाही सांगणार आहे. पहिल्यांदा तपासणी करा. आपल्याकडे कसं आहे, दुर्बिणीतून चेक केलं जातं आणि नक्की काय झालं याचं निदान पक्क होतं. मग ते पक्क निदान झाल्यानंतर औषधाने बरं होणार आहे का सर्जरी करावी लागणार आहे हे ठरतं. अगदी निश्चित. म्हणजे मला वाटतं डॉक्टर वेदामृतमध्ये येऊन रुग्णांच्या मनातले गैरसमज पण दूर होतात, भीती पण दूर होते आणि मिश्र उपचार पद्धतीनं तो रुग्ण अगदी ठणठणीत बरा होतो, तो सुद्धा 1 दिवसामध्ये. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विविध अंगाने तुम्ही चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हिंदूच्या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे